नमस्कार. अक्षन ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोकणातील शिमगोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो ह्याबद्दल बघणार आहोत आणि सोबतच थोडंफार ऐकणार सुद्धा आहोत. तर व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो. होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिका दहन करतात. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. म्हणूनच गणेशोत्सवानंतर प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कोकणात हे दोन्ही सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात आणि या सणांसाठी सर्वच चाकरमानी आवर्जून गावी जातात, ज्यामुळे या सणांना कोकणातील प्रत्येक घरात उत्सवाचे वातावरण असते. एरवी फक्त 1-2 माणसं असलेली कोकणातील घरं सणासुदीला आनंदाने बहरून वाहतात. पालख्यांची भेट हा देखील या शिमगोत्सवातील एक अनोखा सोहळा आहे. गावागावातल्या एकोप्याचे प्रतीक असलेला हा सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील चिवेली या गावी होतो. चला तर मग बघूया आपण पालखी भेटी सोहळ्याचे काही व्हिडिओ. गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते आणि या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात ती पालखी नेली जाते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं. घरोघरी ग्रामदेवता येणार याचा आनंद काही औरच असतो.
गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. आता तुम्ही विचार कराल की शिमगा हा का साजरा केला जातो बरं, म्हणजे याच्या पाठी काय हेतू असेल. तर होळी अथवा शिमगा हा फाल्गुन महिन्यामध्ये येतो आणि हा काळ जो असतो ना तो कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत असण्याचा काळ असतो. कारण या काळात कोकणातील शेतीची सर्व कामं संपलेली असतात. शेताची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलं जातं आणि जून जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते. तोपर्यंत शेतकरी हा निवांत असतो. म्हणूनच पूर्वी कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवाय कोकणात विविध देवतांची मंदिरे आहेत आणि या निमित्ताने ग्रामदेवतांची पालखी काढून पूजा अर्चा करून सण साजरा केला जातो. जरी आज कोकणातील शेतीचे प्रमाण आणि स्वरूप पूर्वीप्रमाणे राहिलेले नसले तरी देखील या सणाला आजही प्रत्येक गावोगावी उत्साहाने साजरा केला जातो. गावाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांना होळीमुळे 4 दिवस घरी जाता येतं. खरं तर कोकणातील गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना गावी जाण्यासाठी संधीच हवी असते. चला तर मग बघूया आमच्या घरचं पालखीचं आगमन. कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कारच असतो. फाग पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षाही कितीतरी अधिक असतो. काही घरं पालखी भेट झाल्यानंतर पालखी एका घरामध्ये वस्तीसाठी थांबते आणि मग तिथे सर्व गावकरी पालखी नाचवण्यासाठी येतात आणि त्यानंतर जेवून आशीर्वाद घेऊन ते आपल्या घरी जातात आणि मग सकाळी पालखी परत आपल्या गावकऱ्यांच्या आणि भक्तांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जायला निघते.